आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। खानदेशात आजपासून कानबाई उत्सवाला होणार सुरुवात। कानबाई रोट खाण्यासाठी येणार भाऊबंद, 1.5 दिवसाचा होतो उत्सव। कानबाई उत्सवाची परंपरा। मराठी वर्षाप्रमाणे श्रावण महिन्यातील पहिल्या रविवारी कानबाई उत्सव साजरा करण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे। मात्र काही भागात दुसऱ्या अथवा चौथ्या रविवारी ही कानबाईची प्रतिष्ठापना केली जात असते। कानबाई मातेची स्थापन केल्यानंतर प्रसाद म्हणून केलेले रोट खावे लागतात। यावेळी नोकरी अथवा व्यवसायानिमित्त बाहेर गेलेले भावकीतील सदस्य या उत्सवाला मूळ गावी येऊन हजेरी लावतात। कानबाई उत्सव हा अवघ्या 1.5 दिवसांचा असतो। शनिवारी भाजी भाकरने सुप्त्या पूजन केले जातं आणि त्याच रात्री भाऊबंदकीतले रोटसाठी गहू मुठीद्वारे मोजले जाऊन घट्यावर दळले जातात। रविवारी सजावट करून कानबाईची विधिवत पूजा करत स्थापना केली जाते। तर दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी गाव शहरातून वाजत गाजत कानबाई मातेचे गावातील स्त्रिया आपापल्या कानबाईला चौरंग बसवून डोक्यावर घेतात। यावेळी गल्लोगल्लीत इतर स्त्रिया औक्षण करत असतात। विसर्जनाला महिला वर्ग फुगडी खेळताना तसेच कानबाई गाणे गाताना दिसतात। वाजत गाजत विसर्जन नदी धरणात केले जाते। ही मिरवणूक लक्ष वेधणारी असते। वाजत गाजत जाणाऱ्या या विसर्जन मिरवणुकीतील भाविक भक्त तल्लीन झालेले असतात। भावकीत एकोपा निर्माण करणारा सण खानदेशात आजपासून कान्होबाई उत्सवाला सुरुवात होणार असून रविवार विशेष पूजा आणि सोमवारी मातेचं विसर्जन केले जाणार आहे। कान्होबाई उत्सवासाठी सर्वांना एकत्र यावे लागत असल्याने हा उत्सव कुटुंब व भाऊबंदकीत एकोपा निर्माण करणारा देखील उत्सव मानला जातो। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.